निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, आचारशील विचारशील, दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा. मुलांनो, तुम्हाला लक्षात आलं असेलच हे उद्गार कोणाबद्दल आहेत? आपल्या शिवाजी महाराजांबद्दल. तुम्हाला माहितीये का हे कोणी लिहिलंय ते? तर ही जी स्तुती आहे ना, ही समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहून पाठवलेली होती. मुलांनो, ह्यात सांगितल्याप्रमाणेच आपले शिवाजीराजे आहेत ना, हे अक्षरशः सर्व गुण संपन्न होते. एक जाणता राजा. उपजतच त्यांच्याकडे बरेच गुण होते आणि ते विकसित केले त्यांची आई जिजामाता आणि त्यांचे शिक्षक दादोजी कोंडदेव यांनी. काय नव्हतं यांच्याकडे? प्रचंड मुत्सद्दीपणा होता, अतिशय हुशार होते, द्रष्टे म्हणजे फोरसाईट म्हणतो ना आपण ज्याला, अतिशय चांगली फोरसाईट होती त्यांना, माणसांची पारख होती आणि अनेक विषयांचं खूप सखोल असं ज्ञान होतं. शूर होते, पराक्रमी होते आणि मुख्य म्हणजे कनवाळू होते, दयाळू होते, प्रजेसाठी खूप काही करायचे. आणि हे पण होतं की जर चूक झाली, गुन्हा झाला तर त्याला कठोर शासन आणि ते पण वेळच्या वेळेला व्हायचं. माणसाची पारख तर एवढी दांडगी होती की त्यांच्या मंत्रिमंडळापासून छोट्या छोट्या अशा भागात सुद्धा त्यांनी अशी माणसं स्वतःहून निवडलेली होती. मग ते आपले अनाजी पंत असोत किंवा बहिर्जी नाईक असोत जे हेर खात्यातले मेन होते, किंवा आपले तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जन आणि अजून तुम्हाला 2-4 नावं गोष्टीत पण कळतील, अशी लोक पण होती. आणि अगदी गावागावात सुद्धा काही छोट्या छोट्या वैशिष्ट्यांवरनं त्यांनी लोकांना आपल्या ह्याच्यात ओढून घेतलेलं आहे. शिवाय तुम्हाला सांगावंसं वाटतं की प्रचंड म्हणतो ना असं निश्चयी माणूस होता. बघा ना, स्वराज्याचं ध्येय हे घेऊन त्यांनी शून्यापासून स्वराज्य उभं केलं. किती पसरला बघा, ते तुम्हाला मॅप मध्ये दिसेल. आणि आणखीन एक त्यांचा मोठा गुण होता, असे योग्यासारखे होते. किती त्यांच्यावर वाईट प्रसंग आलेत माहितीये तुम्हाला. औरंगजेब राजाच्या ह्याच्यात ते कैद होते तेव्हाच. आणि शिवाय आता सगळे पुरंदराचा तह जो झाला ना, सगळे जिंकलेले आपले किल्ले त्यांना तहात द्यावे लागले. काय काय त्यांची अवस्था झाली असेल. पण आपला मनशांती त्यांनी ढळू दिली का? अजिबात नाही. त्यांनी कसं त्यांच्यातनं वर काढलं असेल, ही खरंच शिकण्याजोगी गोष्ट आहे त्यांच्याकडनं. आणि म्हणून ह्या शिवाजी महाराजांना आपण खूप मानतो आणि त्यांचं ना जितकं वाचन करता येईल तुम्हाला जिथे जिथे मिळेल ना तितकं वाचत राहा. त्यांचा अजून एक गुण सांगायचा म्हणजे ते स्त्रियांचा खूप आदर करायचे. आई समान प्रत्येक स्त्रीला मानायचे. अगदी म्हणजे आता शत्रूचा गड जिंकलाय त्यांनी, शत्रूची छावणी जिंकलेली आहे आणि तिथे जर स्त्रिया असतील तर त्यांचा मान सन्मान करून त्यांना परत त्यांच्या गावी पाठवायचे किंवा त्यांचं पुनर्वसन करायचे. म्हणून या राजाबद्दल आणखीन आपला आदर वाढतो. तर मुलांनो, येत्या 31 तारखेला तिथीने आहे शिवजयंती. म्हणून आज ही गोष्ट आहे तुमच्या पुढे, अफजल खानाचा वध. गोष्ट मोठी आहे, पण मला खात्री आहे की ज्यांना ही गोष्ट माहीत आहे आणि ज्यांना ही गोष्ट माहीत नाही, सगळ्यांना ही गोष्ट नक्की आवडणार. ऐकूया मग आपण ही गोष्ट श्रेया मावशीकडून. श्रेया मावशी, सांग बरं आता ही गोष्ट आम्हाला. नमस्कार बालदोस्तांनो, आज आपण आपल्या आवडत्या शिवाजी महाराजांची गोष्ट ऐकणार आहोत. अफजल खान वधाची गोष्ट. विजापूरचा दरबार भरला होता. सगळेजण चिडीचूप बसले होते. लहानग्या आदिलशहाची आई बडी बेगम साहिबा ही आपल्या पडद्या आडून बोलत होती. ती खूप रागात होती. ती सर्वांना ओरडून विचारत होती, क्या इस विजापुर के दरबार में ऐसा कोई बंदा नहीं है जो उस शिवाजी को पकड़ के यहाँ पर लेके आए. यावरती कोणीही काहीही उत्तर दिले नाही. सगळे सरदार, मोठे मोठे शूर सरदार मान खाली घालून बसले होते. बडी बेगम साहेबाचा रागाचा पारा आता वाढत होता. पण तेवढ्यात सगळ्यांना असं दिसलं की हिरव्यागार जाड गालीच्यावरती पावलं रुतवत रुतवत
एक प्रचंड ताकदवान असा सरदार पुढे येतोय. आपल्या दाढीवरती ताव देत तो सरदार पुढे येत होता. तबकामध्ये ठेवलेले पैजेचे विडे त्याने आपल्या बलदंड हाताने आपल्या पोलादी मुठीने उचलले आणि म्हणाला, बेगम साहिबा, बंदा हाजिर है. इस बंदे को अफजल खान कहते हैं. सिवा तो क्या, सिवा जैसा रहेगा उसे जिंदा या मुर्दा मैं विजापूर में लेके आऊंगा. बडी बेगम साहेबाने वाह वाह असं म्हटलं. त्याबरोबर सगळे आजूबाजूचे सरदार सुद्धा वाह वाह करत अफजल खानची तारीफ करू लागले. अफजल खान हा विजापूर दरबारातला खूप मोठा बलदंड, शूर आणि तितकाच कपटी, धूर्त, कारस्थानी असा खूप मोठा सरदार होता. विजापूरच्या दरबारात त्याचं खूप मोठं वजन होतं. आपल्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यांनी तोरणा गडापासून, रोहिडेश्वरापासून, कोंढाणा, पुरंदर असे अनेक गड जिंकून घ्यायला सुरुवात केली. त्याबरोबर विजापूर दरबारामध्ये अस्वस्थता पसरली. त्यांना वाटायला लागलं की हा शिवाजी नक्कीच आता आपली आदिलशाही उलथवून लावेल. म्हणूनच आज बडी बेगम साहिबाने हे सर्वांसमोर आवाहन ठेवलं होतं की कोण शिवाजीला जिंदा या मुर्दा आपल्या विजापूर दरबारात घेऊन येतं. बडी बेगम साहिबा आनंदित झाली आणि तिने मानाची रत्नांनी जडवलेली अशी कट्यार अफजल खानाला भेट म्हणून दिली. सोबत लाखो सैनिक दिले. लाखो सैनिक, उंट, मोठे मोठे हत्ती, भल्या मोठ्या तोफा आणि कितीतरी सशस्त्र सैनिक घेऊन अफजल खान शिवाजी महाराजांना जिंदा किंवा मुर्दा असं पकडून आणायला म्हणून निघाला होता. हा अफजल खान होता महाधूर्त आणि कारस्थानी. त्याने विचार केला की शिवाजी महाराजांचा सगळा प्राण म्हणजे सगळं प्रेम म्हणजे त्यांची रयत आहे, त्यांची प्रजा आहे. जर आपण या रयतेला त्रास दिला, या जनतेला त्रास दिला आणि या सगळ्या मंदिरांचा विध्वंस केला तर शिवाजी महाराज नक्कीच शरण येतील आणि नक्कीच अफजल खानाच्या समोर येतील. शिवाजी महाराजांची फौज काय खूप जास्ती नव्हती. त्यांनी नुकतीच स्वराज्याची सुरुवात केली होती आणि अफजल खानाकडे लाखाच्या वर सैन्य होतं आणि शिवाजी महाराजांकडे मात्र काही हजारांमध्ये. असा जर शिवाजी आपल्या समोर उघड्या मैदानात आला, मोकळ्या मैदानात आला तर एखाद्या ढेकणाला चिरडावं, मुंगीला चिरडावं तसं त्याला चिरडून टाकता येईल असं अफजल खानाला खात्री होती. आणि म्हणूनच अफजल खानाने ठरवलं की नेहमीप्रमाणे वाई मार्गे आपल्या शिवाजी महाराजांच्या जहागिरीच्या दिशेने न जाता यावेळेला पंढरपूर, तुळजापूर असं करत करत जायचं. बालदोस्तांनो, हा अफजल खान इतका कपटी होता की त्याने आपल्या तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा फोडलं. पंढरपूरच्या विठोबाच्या देवळाला सुद्धा त्याने उपद्रव केला आणि आजूबाजूच्या जनतेवरती, रयतेवरती अनन्वित अत्याचार करत होता. हे सगळं होतं शिवाजी महाराजांना मोकळ्या मुलूक मैदानात समोर आणण्यासाठी. शिवाजी महाराजांच्या हेरांनी खान विजापूरहून निघाला ही बातमी शिवाजी महाराजांना केव्हाच सांगितली होती आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी सगळी व्यवस्था देखील केली होती. त्यांनी ताबडतोब स्वतःचा मुक्काम प्रतापगडावरती हलवला. बालदोस्तांनो, प्रतापगड म्हणजे महाबळेश्वर जवळ जावळी खोऱ्याजवळचा एक प्रचंड मोठा आणि चढायला अतिशय अवघड असा गड. या गडावरती शत्रूने पोचणं किंवा शत्रूंच्या तोफांचा मारा पोचणं खूप कठीण आणि या गडाचं संरक्षण करायला आजूबाजूला जावळीचं खोरं होतं, घनदाट हिंस्त्र श्वापदानी भरलेलं. तिथे जर कोणी यायचा प्रयत्न जरी केला ना तरी त्या जंगलातच हरवून जाईल अशा प्रकारचं गर्द जंगल. पण आपल्या मावळ्यांना, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना मात्र ह्या जंगलाचा चप्पा चप्पा माहिती होता. अशा या प्रतापगडाची निवड शिवाजी महाराजांनी केली. त्यांनी राजगडावरती त्यांचा लहान मुलगा शंभूबाळ म्हणजे संभाजीराजे आणि जिजाबाई ह्यांना तिथेच सोडलं. जिजाबाईंना शिवाजी महाराजांना निरोप देणं कठीण होतं कारण माहित होतं की अफजल खानाशी गाठ आहे. प्रचंड ताकदवान असा हा शत्रू आहे. शिवाजी महाराजांच्या जीवाची काहीही खात्री देता येत नव्हती. जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेला शिवाजी महाराज काय म्हणाले माहितीये? शिवाजी महाराज जिजाबाईंना निरोप देताना म्हणाले, मासाहेब डोळ्यात पाणी आणू नका. एक शिवाजी गेला तर 10 शिवाजी निर्माण होतील आणि हे शिवाजीचं स्वराज्य नाहीये, हे या महाराष्ट्रातल्या जनतेचं स्वराज्य आहे. जर आम्हाला देव न करो काही आमच्या जीवाचं बरं वाईट झालं, आम्हाला काही झालं तर शंभू बाळांना हाताशी धरून तुम्ही या स्वराज्याचं रक्षण करा.
बालदोस्तांनो, असं कुठचा माणूस म्हणू शकेल की ज्याला माहिती आहे की अफजल खानाशी तोंड देणं, अफजल खानाशी लढा देणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. आणि अशा वेळेला शिवाजी महाराजांनी जिजाबाईंना धीर देऊन तिकडून प्रतापगडाच्या दिशेने कूच केली. प्रतापगडाच्या दिशेने ते निघाले. बालदोस्तांनो, खरंच किती कठीण प्रसंग होता ना हा, की जिथे आपल्या जीवाची आपल्याला खात्री नाही, मूठभर सैनिक आपल्या हातामध्ये आहेत आणि समोर खानाची अफाट फौज आहे, अफाट ताकद आहे. अशा वेळेला आपल्याला स्वतःलाही वाचवायचं आहे आणि आपल्या स्वराज्याचंही रक्षण करायचं आहे. शिवाजी महाराज या संकटाने डगमगून गेले नाही. खूप सावध होते, पण त्यांनी अचूक व्यूहरचना केली होती. त्यांनी आपल्या सगळ्या रयतेला सांगितलं, आपल्या सगळ्या सैनिकांना सांगितलं की कोणीही खानाला विरोध करू नका. खान आला, आपल्या जर एखाद्या किल्ल्याचा, एखाद्या गावाचा ताबा मागत असेल तर खुशाल देऊन टाका, खानाच्या सैन्यात सामील व्हा. बालदोस्तांनो, ह्याच्यात त्यांची खूप मोठी बुद्धिमत्ता आणि मुत्सद्दीपणा दिसून येतो. त्यांनी अशासाठी हे सगळं केलं की जेणेकरून कुठचाही विरोध न करता जर आपण एखादं गाव, एखादा किल्ला खानाला देऊन टाकला, खानाला मिळाला, तर कमीत कमी खान त्या गावातल्या लोकांवरती अत्याचार करणार नाही, कमीत कमी मनुष्यहानी होईल, कमीत कमी लोक मरतील. आपल्या लोकांच्या जीवाचा विचार करूनच शिवाजी महाराजांनी हा निर्णय घेतला होता. आणि त्याचबरोबर आपल्या अतिशय बुद्धिमान अशा हेरांचं जाळं त्यांनी विणलं होतं. बहिर्जी नाईक हे अतिशय हरहुन्नरी एक हेर खात्याचे प्रमुख शिवाजी महाराजांना मिळाले होते आणि शिवाजी महाराजांचा बहिर्जी नाईकांवर अप्रतिम विश्वास होता. बहिर्जी नाईक कुठच्याही सोंगातून, कुठच्याही वेशातून समोरून जरी गेले तरी त्यांना ओळखणाऱ्या माणसांना सुद्धा समजणार नाही की हे बहिर्जी नाईक आहेत म्हणून. बहिर्जी नाईकांनी आपल्या सगळ्या हेरांना खानाच्या सैन्यात मिसळून टाकलं. कोणी आचारी म्हणून, कोणी साधा शिपाई म्हणून, कोणी झाडू काढणारा म्हणून, तर कोणी साफसफाई करणारा, कोणी दिवे साफ करणारा, कपडे स्वच्छ करणारा, धोबी, अशा वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या रूपांमध्ये बहिर्जी नाईकांनी आपल्या हेरांचं जाळं खानाच्या सैन्यामध्ये पसरायला सुरुवात केलं. खानाच्या प्रत्येक चालीची खबरबात शिवाजी महाराजांना मिळत होती. पंढरपूरच्या विठोबाला उपद्रव केला, भवानी मातेची मूर्ती भंग केली आणि तरी देखील शिवाजी मैदानात येत नाही हे बघून अफजल खान अस्वस्थ झाला आणि शेवटी त्याने कृष्णाजी भास्कर या आपल्या वकिलाला शिवाजी महाराजांकडे पाठवले. कृष्णाजी भास्कर अतिशय बुद्धिमान होता आणि त्याने प्रतापगडावरती येताना सगळं निरीक्षण करून घेतलं की प्रतापगडाची सुरक्षा व्यवस्था किती चोख आहे आणि शिवाजी महाराजांचे सैनिक किती दक्ष आहेत. सगळीकडे अन्नधान्याने भरलेली कोठार आहेत, पाण्याची टाकी म्हणजे पाणी साठवण्याची विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत, कुठच्याही प्रकारची तोशीस लागणार नाही एवढा दारू गोळा प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे भरलेला आहे. या सगळ्याचं कृष्णाजी भास्करांनी निरीक्षण केलं आणि तो शिवाजी महाराजांना भेटायला आला आणि शिवाजी महाराज याच संधीची वाट बघत होते. शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करला सांगितलं की मी तुमच्या खान साहेबांना खूप घाबरतो, त्यांची ताकद किती मोठी, त्यांचं सैन्य किती जास्त आणि आमचं स्वराज्य काय अगदीच तात्पुरतं, आमची एवढी ताकद कुठे. खान साहेबांना सांगा शिवाजी अतिशय घाबरलेला आहे आणि तो तुम्हाला शरण यायला तयार आहे. कृष्णाजी भास्करा मनात खुश झाला, पण शिवाजी महाराजांचं नाटक, त्यांचा हा धूर्तपणा कृष्णाजी भास्करच्या लक्षात आला नाही. पण त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करला असंही सांगितलं की शिवाजी अफजल खानाला शरण येईल आणि आपली सगळी संपत्ती अफजल खानाला देऊन टाकेल. कृष्णाजी भास्कर मोठ्या उत्साहाने तिथून निघाला आणि अफजल खानाला त्याने सगळा वृत्तांत सांगितला. अफजल खान खुश झाला आणि त्याला वाटलं अरे वा, शिवाजीचा खूपच भित्रा निघाला. शिवाजी महाराजांचा निरोप घेऊन पंताजी गोपीनाथ हे शिवाजी महाराजांचे वकील खानाला भेटायला निघाले. शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या लोकांबरोबर खूप खलबत करून, खूप चर्चा करून ठरवलं होतं की खानाला आता सोडायचा नाही. तो आता आपल्या तावडीत सापडलाय तर त्याला इथून जिवंत परत सोडायचा नाही आपण. आणि त्याची सगळी संपत्ती, त्याने जे काही धन दौलत, दारू गोळा, शस्त्रास्त्र जे काही आणलंय ते आपल्या स्वराज्यात सामील करून घ्यायचं, म्हणजे आपल्या स्वराज्याची ताकद आणखीन वाढेल. शिवाजी महाराजांच्या ह्या व्यूहरचनेप्रमाणे बहिर्जी नाईक कामाला लागले होते आणि पंताजी गोपीनाथ शिवाजी महाराजांचा खलिता म्हणजे त्यांचा निरोप घेऊन अफजल खानाच्या भेटीला गेले.
पंताजी गोपीनाथांबरोबर शिवाजी महाराजांनी एक अत्युत्कृष्ट मोत्याचा कंठा की ज्याची लाखोंमध्ये किंमत असेल आणि एक रत्नजडित कट्यार असं भेट म्हणून पाठवलं. पंताजी गोपीनाथांनी जेव्हा अफजल खानाला ही भेट दिली तेव्हा अफजल खानाचे डोळे विस्फारले. तो म्हणाला, शिवाजी के पास इतनी दौलत है, शिवाजी इतना अमीर है. पंताजी गोपीनाथांना कळून चुकलं होतं की अफजल खान हा अतिशय लालची आहे. पंताजी गोपीनाथांनी तीच संधी साधून म्हटलं, खान साहेब, तुम्ही फक्त या तर शिवाजीच्या भेटीला. ते तुमच्यावरती करोडो होनांची, करोडो रुपयांची उधळण करतील. खानाचे डोळे आता चमकले आणि त्याचा निश्चय पक्का झाला की आपणच शिवाजी महाराजांना भेटायला जायचं. शिवाजी महाराजांना हेच हवं होतं. पंताजी गोपीनाथांवर हीच कामगिरी होती की काहीही करून अफजल खानाला जावळीमध्ये आणायचं. अफजल खान अगदी मूर्ख नव्हता. त्याने पंताजी गोपीनाथांना विचारलं, पंताजी, हे बघा, आम्हाला माहिती आहे की शिवाजीने दगाफटका केला, आम्हाला जावळीत बोलवून आमच्या बरोबर काही दगा केला, तर काय करायचं? पंताजी गोपीनाथांनी सांगितलं, अफजल खान, आपल्या समोर शिवाजी महाराज काहीच नाही. ते किती डरपोक आहेत तुम्हाला बघितलंच. तुमच्या समोर यायला ते घाबरतात आणि म्हणूनच तुम्हालाच जावळीत बोलवलं. तुम्ही तुमच्या सगळ्या सैन्यासकट या, मग तुम्हाला कसली आहे भीती? शिवाजी के पास मुट्ठी भर सैनिक है, वो तुमसे क्या लढेगा? अफजल खानाला आता खात्री पटली आणि त्याने जावळीत येण्याचं कबूल केलं. शिवाजी महाराजांचं काम फत्ते झालं. सगळे डाव त्यांच्या मनाप्रमाणेच खेळले जात होते. अफजल खान जावळीत येणार म्हणून जावळीत त्यांनी खूप मोठं मैदान साफसफाई करून घेतलं, झाडं तोडली आणि अफजल खानाची छावणी तिथे व्यवस्थित टाकता येईल अशी व्यवस्था केली. त्यांना हर प्रकारे अफजल खानाला खुश करायचं होतं. अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीच्या अटी ठरल्या. असं ठरलं होतं की अफजल खान आणि शिवाजी महाराज यांनी दोघांनी एकट्यानीच एका मोठ्या शामियानात भेटायचं आणि त्यांच्याबरोबर 2-2 अंगरक्षक असतील. पण हे दोनही अंगरक्षक खानाच्या आणि शिवाजी महाराजांच्या भेटीच्या वेळेला तंबूच्या बाहेर उभे राहतील, सशस्त्र असतील. शिवाजी महाराज आणि अफजल खान दोघंही आपली शस्त्र घेऊन येतील. शिवाय त्याचबरोबर 11 सैनिक शिवाजी महाराजांचे आणि अफजल खानाचे दोघांचेही आपल्या त्या शामियानापासून बाणाच्या टप्प्यावरती उभे राहतील. अशा प्रकारे सगळ्या भेटीची तयारी झाली आणि शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकांना बोलवले आणि बहिर्जी नाईकांना सांगितलं, बहिर्जी, मला खानाच्या भेटीच्या आधी कळलं पाहिजे की खानाबरोबर त्याचा अंगरक्षक म्हणून कोण कोण येतं. बहिर्जी नाईकांनी आधीच ही बातमी काढून ठेवली होती. त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज, अफजल खानाबरोबर फक्त सय्यद बंडा नावाचा एक अंगरक्षक येणार आहे. सय्यद बंडा खेरीज त्याचा कोणावरही विश्वास नाही. शिवाजी महाराज म्हणाले, अच्छा, मग सय्यद बंडाची खासियत काय आहे? बहिर्जी नाईक म्हणाले, महाराज, हा सय्यद बंडा आहे तो 9 हातावरचा माणूस गारद करतो आणि दुसऱ्या कोणाला कुठचीही कल्पना यायच्या आधी तो त्या जागेवर जाऊन पोचलेला असतो पुन्हा दुसरा वार करण्यासाठी. एवढा चपळ आहे तो. शिवाजी महाराज विचारात पडले. त्यांच्या लक्षात आलं की 9 हातावरचा माणूस अचूक एकाच नेमामध्ये दांडपट्ट्याने गारद करणारा हा सय्यद बंडा प्रचंड मोठा नेमबाज आहे आणि खान स्वतः 6.5 पावणे 7 फूट उंच आणि तेवढाच प्रचंड धिप्पाड देहयष्टीचा असा हा सरदार आहे. बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांना हेही सांगितलं की पोलादी एखादी काम म्हणजे पोलादी सळई सहज वाकून तो पुन्हा सरळ करतो. शिवाजी महाराज विचारात पडले होते की अफजल खानाच्या एवढी ताकद तर आपल्याकडे नाहीये आणि सय्यद बंडाच्या तोडीस तोड असा नेमबाज असं कोणीतरी आपल्याला शोधलं पाहिजे. शिवाजी महाराजांना विचार करता करता 2 माणसांची नावं सुचली. एक संभाजी कावजी आणि जीवा महाला. संभाजी कावजी एक असा शिवाजी महाराजांचा मावळा होता की जो खानाच्या ताकदीला तोडीस तोड होता. एकदा एका गडावरती तोफ चढत नव्हती, म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते आणि तोफ रुतून बसली होती. त्यावेळेला कितीतरी सैनिकांना एकत्र येऊन सुद्धा ती तोफ वरती नेता येत नव्हती. चिखलात त्या तोफेचं चाक रुतलं होतं, ते बाहेर काढता येत नव्हतं. संभाजी कावजीने एकट्याने त्या तोफेचं चाक त्या चिखलातून बाहेर काढलं होतं. बालदोस्तानं तोफ ही प्रचंड जड असते आणि पूर्ण लोखंडी असते
तुम्ही बऱ्याच वस्तू संग्रहालयात किंवा एखाद्या किल्ल्यावरती तोफ बघितलं असेल. आणि ही तोफ एकट्याने चिखलात रुतलेलं चाक काढायचं म्हणजे येरा गबाळ्याचं काम नव्हतं. तर असा आपला संभाजी कावजी खानाच्या ताकदीशी टक्कर द्यायला अगदी योग्य आहे, म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी कावजीची निवड केली. दुसरा एक मोहरा होता म्हणजे जिवा महाला. हा जिवा महाला एका लग्नाच्या मिरवणुकीत शिवाजी महाराजांना सापडला होता. लग्नाची मिरवणूक येत होती आणि समोर वाजंत्र्यांबरोबरच काही तलवारीचे दांडपट्ट्याचे खेळ चालले होते. हा आपला जिवा महाला 9 हातावरचा लिंबू अचूक एका फटक्यात आपल्या दांडपट्ट्याने कापत होता आणि दुसरं लिंबू तिकडे यायच्या आत तेवढ्याच चपळाईने ती जागा घेऊन पुढचं लिंबू सुद्धा कापत होता. शिवाजी महाराजांना एकदम जिवा महाला आठवला. बालदोस्तांनो, शिवाजी महाराज इतके गुणग्राहक होते की कुठच्या क्षणी कुठच्या माणसाला योग्य त्या ठिकाणी नेमायचं ह्याची त्यांना अचूक पारख होती. त्यांनी आपल्या सरदारांमध्ये मावळ्यांमध्ये वेगवेगळे गुण केव्हाच हेरलेले होते आणि म्हणूनच सय्यद बंडाशी तोडीस तोड असा जिवा महालाची त्यांनी निवड केली आणि खानाच्या ताकदीला, त्याच्या अजस्त्र ताकदीला तोडीस तोड म्हणून संभाजी कावजीची निवड केली. भेटीचा दिवस उजाडला आणि बालदोस्तांनो, सगळीकडे प्रतापगडावर चिंतेचं वातावरण निर्माण झालं. सर्वांनाच मनात धाकधूक होती, कारण खानाची ताकद केवढी, आपले महाराज त्याच्याशी एकट्याने लढू शकतील. सगळ्यांच्याच मनात शंका होती, डोळे पाणावलेले होते. पण शिवाजी महाराजांनी सर्वांना धीर दिला. पांढरे शुभ्र कपडे घातलेले शिवाजी महाराज त्यांनी आपल्या कमरपट्ट्यामध्ये, कमरेच्या शेल्यामध्ये बिचवा लपवला होता, छोटीशी कट्यार लपवली होती आणि आपल्या दोन्ही हातांमध्ये वाघनख घातली होती. आणि वाघनखांची मूठ बंद केल्यानंतर असं वाटत होतं की फक्त तिकडे अंगठ्या आहेत. अशी वाघनख घालून ते तयार झाले. आपल्या डोक्यावर त्यांनी शिरस्त्राण घातलं, त्याच्यावर भरजरी जिरेटोप घातला केशरी रंगाचा. अशा प्रकारे महाराज तयार होऊन आपल्या सगळ्या सरदारांसमोर आले आणि सगळ्यांना धीर देऊन म्हणाले, आपली नक्कीच फतेह होणार, आपला धीर सोडू नका आणि काहीही झालं तरी खानाला कोणी शरण जाऊ नका, प्रचंड मोठी कापाकापी करा आणि आम्हाला जर काही झालं, काही बरं वाईट झालं तर माँसाहेबांच्या सल्ल्याने शंभू बाळांना मदतीला घेऊन तुम्ही हे स्वराज्य राखा. शेवटी हे स्वराज्य आपल्या सर्वांचं आहे, हे कोणी विसरू नका. बालदोस्तांनो, शिवाजी महाराजांनी ही जी प्रेरणा सगळ्यांच्या मनात निर्माण केली होती की हे राज्य एकट्या शिवाजीचं नाहीये, तर आपल्या सर्वांचं आहे, हे महाराष्ट्राचं आहे. यामुळेच शिवाजी महाराजांच्या नंतर प्रत्येक घरातला माणूस ह्या स्वराज्यासाठी लढला होता. शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले. बरोबर सय्यद बंडाच्या तोडीस तोड असा जिवा महाला आणि खानाच्या तोडीस तोड असा संभाजी कावजी होता. खानाच्या शामियानाजवळ महाराज येताच महाराजांनी गोपीनाथ पंताजींना, म्हणजे पंताजी गोपीनाथांना पुढे पाठवलं, जे महाराजांचे वकील होते, आणि सांगितलं आधी खात्री करा की शामियानामध्ये अफजल खाना बरोबर आणखीन कोणीही नाहीये. पंताजी गोपीनाथांनी बघितलं की सय्यद बंडा अजूनही आत होता. त्याला बाहेर जायला सांगितलं आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की आता आपण आत जाऊ शकता. धीम्या गतीने शिवाजी महाराज आत निघाले होते. त्याआधीच सगळी व्यूहरचना झाली होती. बालदोस्तांनो, प्रतापगडाच्या माथ्यावरून सगळं जावळी खोरं दिसत होतं, एखाद्या नकाशासारखं. शिवाजी महाराजांनी शामियानापासून असलेल्या झाडीमध्ये सगळीकडे आपले सैनिक पेरले होते. खानाच्या छावणीमध्ये आनंदाचं वातावरण होतं. आज आता शिवाजी आपल्या तावडीत येणार आणि मग जिवंत किंवा मुर्दा असा शिवाजीला घेऊन आपण विजापूरला निघणार, असे सगळे सैनिक खुश होते. मेजवानी, दारू, सगळ्या गोष्टींची लयलूट चालली होती. सगळे गाफील होते. शिवाजी महाराजांनी मुद्दाम जवाहिरे, मोठमोठे व्यापारी यांना सुद्धा तिकडे बोलवून घेतलं होतं, असं सांगून की मला अफजल खानाला खूप मोठे मोठे नजराणे भेट म्हणून द्यायचे. आणि त्यांचा हेतू अगदी स्वच्छ होता की खानाचा खात्मा करायचा आणि त्याचबरोबर ही सगळी शस्त्रास्त्र आणि हे सगळे जवाहीर, दागिने, पैसे हे सगळं आपल्या स्वराज्याच्या कामी वापरायला न्यायचं. शिवाजी महाराजांनी अशी चोख व्यूहरचना करून ठेवली होती. प्रत्येक झाडीत, प्रत्येक झाडाच्या पाठीमागे गर्द जंगलामध्ये शिवाजी महाराजांचे मावळे लपून बसले होते. अफजल खानाचे सैनिक जेव्हा विजयाचा जल्लोष साजरा करत होते तेव्हा त्यांना माहीतही नव्हतं की आपल्या पाठीमागे आपला साक्षात मृत्यू तिकडे झाडी पाठीमागे लपलेला आहे.
शिवाजी महाराज शामियानात शिरले आणि अफजल खानाकडे बघायला लागले. 6.5 फूट उंचीचा अफजल खान आणि तेवढाच तगडा ताकदवान एखाद्या मोठ्या टेकडीसारखा शिवाजी महाराजांसमोर दिसत होता. शिवाजी महाराज अंगयष्टीने किरकोळ होते, त्यांची उंची सुद्धा साधारणच होती, पण त्यांचं हृदय पोलादी होतं. खानाच्या प्रचंड उंचीला आणि त्याच्या ताकदीला शिवाजी महाराज घाबरून गेले नाहीत. खानाने शिवाजी महाराजांकडे बघितलं आणि म्हणाला, अच्छा, शिवाजी शिवाजी म्हणतात तो तूच का? शिवाजी महाराजांनी आपली नजर खानाच्या वरून हटवली नाही. खानाच्या डोळ्यात डोळे घालून न घाबरता पूर्ण आवाज स्थिर ठेवून शिवाजी महाराज म्हणाले, अच्छा, अफजल खान खान म्हणतात तो तूच का? शिवाजी महाराजांचं उत्तर ऐकून अफजल खान एक सेकंद दचकला, पण चेहऱ्यावरती आपलं कपटी हास्य आणून शिवाजी महाराजांना म्हणाला, आओ राजे आओ, हमारे गले लग जाओ, तुम्ही आम्हाला मुलासारखे आहात, या आमची भेट घ्या. शिवाजी महाराज हळूहळू पावलं टाकत अफजल खानाकडे जात होते. त्यांना पूर्ण माहित होतं की अफजल खानाच्या मनात काळी मात्रही प्रेम नाहीये. शिवाजी महाराजांनी त्याच्या मिठीत आपलं डोकं ठेवलं आणि शिवाजी महाराजांचं डोकं ज्या क्षणी अफजल खानाच्या खांद्याजवळ टेकलं, त्याच क्षणी अफजल खानाने आपले पोलादी पंजे आवळायला सुरुवात केली. आपल्या उजव्या बगलेजवळ शिवाजी महाराजांचं डोकं तो मोठ्या जोराने न्यायचा प्रयत्न करू लागला. त्याचा विचार होता की आपल्या बगलेत ह्या शिवाजीचं डोकं दाबायचं आणि त्याचा एखादा खंजीर किंवा तलवार खुपसून त्याचा खात्मा करायचा. शिवाजी महाराजांना हा त्याचा हेतू अगदी लक्षात आला होता. शिवाजी महाराजांनी वेळ न दबडता आपली वाघनखांची मूठ उघडली आणि त्याच्या पोटात वाघनखं खुपसली आणि त्याचा कोथळाच बाहेर काढला. त्याचबरोबर प्रचंड वेदनेने अफजल खान ओरडला, दगा दगा, सिवाने दगा कर दिया, बचाव बचाव. असं म्हणता क्षणी दाराबाहेर उभा असलेला सय्यद बंडा पुढे आला आणि त्याने आपला दांडपट्टा अचूक शिवाजी महाराजांच्या दिशेला चालवायला सुरुवात करणार इतक्यात त्याच्या पाठून आलेल्या जीवा महालाकडे त्याचं अजिबात लक्ष गेलं नाही. सय्यद बंडाने आपला हात उगारला आणि आता तो शिवाजी महाराजांवर आपला दांडपट्टा चालवणार. तेवढ्यात काय झालंय हे कळायच्या आतच सय्यद बंडाचा उजवा हात जीवा महालाने कलम करून टाकला होता. सय्यद बंडाला कळलंच नाही, वेदनेने त्याच्या अंगातून आगडो मुसळला आणि त्याला कळलंच नाही की आपला हात कलम झालाय, आपला हात तुटून पडलाय. तो सावरायच्या आतच जीवा महाला पुढची बैठक घेऊन जवळ आला आणि त्याने सय्यद बंडाचा दुसरा हात सुद्धा तिथेच कलम करून टाकला. इथे अफजल खान दगा दगा, बचाव बचाव, सिवा दगाबाज है असं म्हणत म्हणत बाहेर गेला होता आणि त्याच वेळेला संभाजी कावजी तिकडे आला. संभाजी कावजीला शिवाजी महाराजांनी आपली भवानी तलवार दिलेली होती. संभाजी कावजीने ती तलवार घेतली आणि खानाच्या छातीत आरपार खुपसली. तसाच पोट आवरत आपली छाती सांभाळत खान कसाबसा लांब पळत होता. संभाजी कावजीने त्याचा पाठलाग केला आणि त्याचं शिर धडा वेगळं केलं. सय्यद बंडा तिथेच निश्चित पडला होता. खानही नष्ट झाला. खानाचं मुंडकं हातात घेऊन संभाजी कावजी, जीवा महाला आणि शिवाजी महाराज तात्काळ तिथून निघाले. शिवाजी महाराजांनी आपली घोडी जवळच बांधून ठेवली होती. शिवाजी महाराज, जीवा महाला आणि संभाजी कावजी तिघही भरधाव वेगाने निघाले आणि खुणेची शीळ वाजली. त्याबरोबर झाडीत लपलेल्या सैनिकांना कळून चुकलं की आता हल्ल्याची वेळ आली आहे. एकच कापाकापी सुरू झाली. अचानक भूतासारखे, एखाद्या कळसूत्री भावलीसारखे सगळ्या झाडीमधून, जंगलामधून आपले शिवाजी महाराजांचे मावळे असे प्रकट झाले. खानाच्या सैन्याला अगदी जाग व्हायला किंवा आपलं शुद्ध आवरायला सुद्धा वेळ मिळाला नाही. एकच मोठी कापाकापी सुरू झाली. हर हर महादेवचा जयघोष सगळीकडे घुमायला लागला. शिवाजी महाराज, संभाजी कावजी, जीवा महाला हे तिघही भरधाव वेगाने प्रतापगडाकडे निघाले. जसजसे शिवाजी महाराज आत जात होते तसतसे गडाचे दरवाजे धाड धाड करत बंद होत होते. शिवाजी महाराज पूर्ण आत आल्याबरोबर मोठ्याने नौबत झडली, तुतारी वाजली गेली, ढोल ताशे बडवले गेले आणि सगळीकडे ग्वाही पिटवली गेली आणि सगळीकडे ही बातमी पसरली की शिवाजी महाराज सुखरूप प्रतापगडावर पोहोचले आहेत. त्याबरोबर जावळीच्या खोऱ्यात लपलेलं शिवाजी महाराजांचं सैन्य सगळं प्रकट झालं आणि खानाच्या छावणीला पूर्णपणे नेस्तनाबूत केलं, पूर्णपणे खतम केलं. खूप मोठ्या प्रमाणात शस्त्र, अस्त्र, जवाहिर, धन, धान्य असं सगळं गोळा करून
शिवाजी महाराजांचे मावळे प्रतापगडावर आले. शिवाजी महाराजांनी ताबडतोब जिजाबाईंना ही बातमी कळवायला आपले हेर पाठवून दिले. शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या भेटीला ज्या हेराला पाठवलं होतं त्याच्याबरोबर अफजल खानाचं हे कापून आणलेलं मस्तक होतं ते देखील पाठवून दिलं. शिवाजी महाराजांच्या समोर सगळे सैनिक जमा झाले. शिवाजी महाराजांनी सांगितलं, तुमच्या सर्वांचं खूप कौतुक आहे. आज तुमच्यामुळेच आज आपल्याला हा विजय मिळालाय. सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. आपल्याला झालेल्या जखमांचं सुद्धा त्यांना भान नव्हतं. आणि त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी सांगितलं, सय्यद बंडा आणि अफजल खान हे जरी आपले शत्रू असतील तरी मरणांती वैराणी, मरणाबरोबर आपलं वैर संपलं. मोठ्या इतमामाने म्हणजे खास काळजी घेऊन मोठ्या मान देऊन या दोघांचंही दफन करा. त्यांच्या मुस्लिम चालीरीतींप्रमाणे त्यांचं दफनविधी होऊ दे. इकडे शिवाजी महाराजांनी जिजाबाईंना जेव्हा खानाचं मस्तक पाठवलं होतं भेटीला, ते बघून जिजाबाई अवाक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागले. त्यांच्या मनात वेगवेगळ्या विचारांचा कल्लोळ उमटला. त्यांच्या डोळ्यासमोर आलं की ह्याच खानाने आपलं भवानी मातेचं मंदिर तोडलं, आपल्या पंढरपूरच्या विठोबाला त्रास दिला आणि आपल्या जनतेचे हाल हाल केले. पण क्षणभरच जिजाबाई शिवाजी महाराजांची आई होत्या. आज शिवाजी महाराज जे काही होते ते जिजाबाईंनी केलेल्या शिकवणुकीमुळेच होते. जिजाबाईंनी सुद्धा आपल्या स्वतःला आवरलं आणि आपल्या सैनिकांना सांगितलं की अफजल खानाचं हे मस्तक जे आहे त्याचं मोठ्या मानाने दफन करा. तो आपला शत्रू होता, पण आता त्याचं वैर आपल्याशी संपलेलं आहे. त्याचं नीट दफन करा. शिवाजी महाराज आणि जिजाबाई बांधोस्तानो ह्या दोघांनीही आपल्या सर्वांसमोर हा एक आदर्श घालून दिला की आपली जात पात धर्म ह्या कशाचाही काहीही मुलाहिजा न बाळगता आपल्या शत्रूला त्याच्या मृत्यूनंतर योग्य ती मानाची वागणूक दिलीच गेली पाहिजे. आपला सर्व धर्म समभाव हा शिवाजी महाराजांनीच रुजवलेला, या भारतामध्ये रुजवलेला एक खूप मोठा संस्कार आहे. अफजल खानासारख्या प्रचंड मोठ्या सरदाराशी शिवाजी महाराजांनी झुंज घेतली. त्यावेळेला त्यांच्यासमोर कितीतरी गोष्टी होत्या की आपला सुद्धा जीव जाऊ शकतो. एवढ्या मोठ्या खानाशी आपण कसं काय वैर पत्करायचं, कसं काय त्याच्याबरोबर आपण लढा द्यायचा. पण बुद्धिचातुर्याने आणि मुत्सद्दीपणाने अफजल खानाशी शिवाजी महाराजांनी लढा दिला, यशस्वी झाले आणि स्वराज्याच्या विजयामध्ये एक मोठा मानाचा शिरपेच रोवला गेला आणि आपली सगळी जनता, स्वराज्यातील जनता अफजल खानाच्या तावडीतून मुक्त झाली. ऐकलत की नाही मुलांनो, शिवाजी महाराजांनी आपली शक्ती आणि युक्ती कशी वापरली ती. केवढा तो अजस्त्र खान आणि त्याच्यासमोर शिवाजी महाराज केवढेसे होते. पण मात्र गनिमी कावा, युद्धनीती आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी ऐनवेळी किती सफाईदारपणे खानाला चित केलं. किती मोठं प्लॅनिंग होतं या सगळ्या मागे आणि तिथे प्रसंगावधान तर किती राखावं लागलं असेल त्यांना. म्हणून त्यांना मानाचा मुजरा सतत करावासा वाटतो. आता मुलांना मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते प्रतापगडाविषयी. प्रतापगड कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात महाबळेश्वर जवळ आहे. महाबळेश्वर आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. तिथून 13 किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे. प्रतापगडाचे मुळात 3 भाग आहेत. मुख्य किल्ला, माची आणि बालेकिल्ला. आता बालेकिल्ला म्हणजे सुरुवातीचा जो येतो ना तो पाठ. आणि बालेकिल्ला चांगला मजबूत आहे. त्याच्याभोवती तटबंदी भरपूर आहे, बुरुज आहेत आणि बालेकिल्ल्याच्या भागात तलाव देखील आहे. मग जो पुढे गेल्यावर ना मुख्य किल्ल्यामध्ये अनेक बुरुज आहेत. त्याच्यातला एक अफजल बुरुज म्हणून आहे, तो खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तिथे जायला एक असा निमुळता भाग येतो, त्याला माची म्हणतात. जेव्हा आपण गडाच्या दरवाजातनं आत जातो ना, त्या 2 दरवाजे पार करावे लागतात. ते दरवाजे पार केल्यावर आपल्याला भवानी मातेचं मंदिर दिसून येतं. भवानी मातेचं मंदिर हे महाराजांनी मोरपंत पिंगळे यांच्या हस्ते स्थापित करून घेतलेलं. का माहितीये? कारण जेव्हा प्रतापगड हा स्वराज्यामध्ये आला त्यावेळेला मोरपंत पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी प्रतापगड बांधायचं काम दिलेलं होतं. तर त्या मंदिरात, भवानी मातेच्या मंदिरात आता त्याचा जीर्णोद्धार झालाय आणि छान आवार वगैरे केलेला आहे.
त्याच्या पुढे सुंदर मोठ्या दीपमाळा आहेत आणि मंदिरात जागोजागी तोफा पण ठेवलेल्या आहेत. तसंच गडावर अनेक बुरुज आहेत. थोड्या अवशेष आता गेलेले आहेत, पण बघण्यालायक नक्की आहे. तिथे केदारेश्वर मंदिर पण आहे आणि केदारेश्वर मंदिरात तर म्हणे चोर दरवाजे पण आहेत. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी बुरुजावर आणि गडांवर बघण्यासाठी आहेत. शिवाय स्वातंत्र्यानंतर लक्षात नाही माझ्या कधी आहे ते, पण तिथे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पण उभारलेला आहे. ह्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व कधी प्राप्त झालं माहितीये? ह्याच शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीनंतर. बघितल्यात का तुम्ही हा किल्ला? बघितला नसेल ना तर नक्की बघा. तिथे कोणाला तरी माहितगाराला घेऊन जा किंवा इतिहास त्याचा वाचून जा. मुलांना मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आम्ही अनेक वेळा या किल्ल्यावर गेलोय आणि अक्षरशः तिथे त्या जागी जाऊन आता इथे कशी बरं भेट झाली असेल, इथून महाराजांनी काय केलं असेल बरं, इथे कोण आलं असेल, मग सय्यद बंटा कसा आला असेल, हे सगळं ना आम्ही व्हिज्युअलाइज करत बसायचो. म्हणून म्हणते आपण महाबळेश्वरला अनेक वेळा जातो, त्यावेळेला थोडीशी वाटवाकडी करून एक दिवस तरी ह्या किल्ल्यासाठी नक्की ठेवा. थांबते इथेच आता. आवडली आहे का गोष्ट तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया मग आपण परत पुढच्या आठवड्यात मस्त अशी एक गोष्ट घेऊन. बाय. आणि परत जाताना छत्रपती शिवाजी महाराज की जय.